आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये अजितदादा शिंदे गटाबाबत तक्रार। अजितदादांच्या नेत्यांची लोकसभेमध्ये मदत नाही, बैठकीमध्ये आरोप। भाजपच्या बैठकीमध्ये नेत्यांचा प्रभारींसमोर तक्रारींचा पाढा, सूत्रांची माहिती। लोकसभेला शिंदे गटाला 15 जागा देण्याची काहीही गरज नव्हती। शिंदेंना 15 जागा दिल्यानं विधानसभेमध्ये अडचण होण्याची शक्यता। भाजप नेत्यांची कोर कमिटीच्या बैठकीमध्ये तक्रार, सूत्रांची माहिती। भाजपची 2 दिवस मॅरेथॉन बैठक। आज 144 विधानसभा जागांचा आढावा घेतला जाणार। जिंकून येणाऱ्या जागांवर भाजप महायुतीच्या बैठकीमध्ये दावा करणार असल्याची माहिती। महायुती म्हणून एकत्रच राहणार, भाजपच्या बैठकीमध्ये निर्णय। भाजप कोर कमिटी बैठकीमध्ये सर्व प्रमुख नेत्यांचं महायुतीबाबत एकमत, तर महायुती म्हणून ताकद वाढवा, नेत्यांच्या सूचना। मित्रपक्षांचं खच्चीकरण करणं ही भाजपची नीती, सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। साताऱ्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्य गाथेचं उद्घाटन होणार। शस्त्र प्रदर्शनामध्ये शिवकालीन वाघनकही सर्वसामान्यांना पाहता येणार। शिवभक्तांची उत्सुकता शिगेला। शरद पवारांचा आज अहमदनगर, अकोले, निफाड आणि जुन्नर दौरा। अकोल्यामधल्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार। विधानसभा पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये बैठकांचा सिलसिला। भाजपकडून 160 ते 170 जागा लढवण्याची कोर बैठकीमध्ये भाजप नेत्यांची मागणी, तर शिंदे गटाच्या बैठकीमध्ये 126 जागा आणि अजित पवार गटाकडून महायुतीमध्ये 80 ते 85 जागांवर दावा सांगण्यावर चर्चा। 3 ऑगस्टला पुण्यामध्ये ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचं शिबिर। पुण्यामधील शिबिरामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। पुणे जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार।